Hello student. Today we will study about the second chapter, standard 6, the living word. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विज्ञानाचा दुसरा पाठ बघणार आहोत. त्याचे नाव आहे सजीव सृष्टी. The living word म्हणजेच सजीव सृष्टी. There are many kind of plants and animals around us. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. They show some similarity and some different. त्यामध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेद दिसून येतात. Yet with the help of certain feature we can tell that they are all living things. तरीही ते सर्व सजीव आहे हे आपण काही ठराविक वैशिष्ट्याच्या आधारे ओळखतोच. Such features are said to be the characteristic of living things. ही वैशिष्ट्ये म्हणजेच सजीवांची लक्षणे. Let's us study this characteristic. या लक्षणाचा आपण अभ्यास करूया. फर्स्ट ऑफ ऑल ग्रोथ म्हणजेच वाढ. रिस्पिरेशन श्वसन. एक्सक्रेशन उत्सर्जन. रिस्पॉन्सिनेट टू स्टिम्युलाइट अँड मूवमेंट चेतना क्षमता व हालचाल. रिप्रोडक्शन प्रजनन. अ डेफिनेट लाईफस्पॅन ठराविक आयुष्यमान. अ सेल्युलर स्ट्रक्चर पेशीमय रचना. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. ही सर्व सजीवांची लक्षणे आहे. लेट्स वी स्टडी अबाउट द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ग्रोथ. पहिलं आपण बघूया वाढ. ग्रोथ इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. सजीवांमधील पहिले लक्षण म्हणजे वाढ. देअर इज अ डिफरन्स बिटवीन प्लांट्स ग्रोथ अँड ॲनिमल ग्रोथ. सजीवांमधील वनस्पती व प्राणी यांच्या वाढीमध्ये फरक दिसून येतो. Plants can grow as long as they live, but animal can grow only for a certain period. म्हणजेच वनस्पतीची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते, तर प्राण्यांची वाढ ही ठराविक कालावधीपर्यंतच होते. एक्झाम्पल, ह्युमन रिक्वायर 80 to 21 years for this growth. उदाहरण बघितलं तर मानवाची वाढीस सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्ष लागतात. ऑब्झर्व दॅट पिक्चर. चित्राचे निरीक्षण करा. अ बेबी ग्रोज अप टू बिकम ॲन एल्डर पर्सन, वुमेन और मॅन. बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते. During the period of its growth, the body gains in height, weight and strength. वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादीमध्ये वाढ होत असते. All animals grow into adults in a certain period. सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं इथे ह्युमन माणसाचं जे वाढ आहे ती किती 18 ते 21 वर्ष होती. दॅन आफ्टर वी सी फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. म्हणजेच वाढीसाठी अन्नाची आवश्यकता. प्लांट्स. आता वनस्पतीमधले बघूया. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन द सनलाईट. म्हणजेच
वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. प्लांट्स प्रोड्यूस food from water, nutrition in the soil and the carbon dioxide present in the air. These processes take place in the leaves of plants. म्हणजे जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड याच्या साहाय्याने अन्न निर्मिती करतात. These processes take place in the leaves of plant. ही प्रक्रिया वनस्पतीच्या पानामध्ये होत असते. It is brought about in the presence of sunlight with the help of chlorophyll in the leaves. पानामधील असणारे हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला आपण म्हणतो प्रकाश संश्लेषण. Means this process of food products is called the photosynthesis. See the picture. बाजूचं चित्र बघा. During this process, plant give out oxygen. Plant appear mainly green in color due to the chlorophyll in them. या प्रक्रियेमध्ये वनस्पतीमधील हरितद्रव्यामुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात. बघा इथे शेजारची आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर आपण बघू शकतो की वनस्पती ही जमिनीमध्ये असणारं वॉटर अँड न्यूट्रिशन हे ॲब्झॉर्ब करते आणि कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाश याच्या साहाय्याने हरितद्रव्याच्या साहाय्याने आपले अन्न प्रोड्यूस करते. हे झालं वनस्पतीमधील. Food is necessary for growth. Animals do not have chlorophyll. प्राण्यांमध्ये मात्र हरितद्रव्य नसते. They do not produce their own food. प्राणी स्वतःचे अन्न तयार करत नाही. They search for food. ते त्यांच्या अन्नाचा शोध घेतात. Animals such as goats, sheep, horses eat grass. आता जर बघितलं तर शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात. Such a tiger, wild animals such as a tiger and lion meet their need for food by hunting other animals. तर वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी वनस्पतीवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात. ऑब्झर्व दॅट पिक्चर्स. चित्राचे निरीक्षण करा. बघा इथे हॉर्स म्हणजे घोडा हा गवत खाते. वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे टायगर हा काय करतो, दुसऱ्या प्राण्याची शिकार करून आपली उपजीविका भागवतो. जर तुम्ही नेक्स्ट पिक्चरमध्ये बघितलं तर बघा इथे सुद्धा तुम्हाला दिसतंय द इंटेक ऑफ फूड अँड द रिझल्ट ग्रोथ इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे लक्षणच आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक रिस्पिरेशन. दुसरं लक्षण बघूया सजीवातील लक्षण श्वसन. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. Inhaling oxygen and exhaling the carbon dioxide form in the body due to use of oxygen is called respiration. म्हणजेच ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारे कार्बन डायऑक्साईड वायू शरीरात बाहेर सोडणे यालाच श्वसन असे म्हणतात. Animals such as fish, snakes, mouse, etc. have specific organs for respiration. जर बघितलं तर मासा, साप, उंदीर, अळी, झुरळ
अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिय असतात. On the other hand, plants respire by means of microscopic holes on their stem and leaves. तर वनस्पती त्यांच्या खोड व पानामधील सूक्ष्म छिद्रावाटे श्वसन करतात. See the human respiratory system. फिश माणसाची श्वसन संस्था बघा. त्यानंतर माशाला काय राहतात गिल्स म्हणजे कल्ले. देन आफ्टर रिस्पिरेशन ऑफ इन प्लांट्स वनस्पतीमधील बघितलं तर these two characteristics are the characteristic of living things. The next part of the chapter we'll see in the next lecture. Thank you.